विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला असून मोहोळ विधानसभा मतदारसंघात चुरस वाढली आणि अशातच सोलापूरचे लक्ष्मण ढोबळे यांचा शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होणार आहे। त्यापूर्वी त्यांनी 8 वर्ष काम करूनही भाजपच्या पक्षाच्या नेत्यांनी मला डावलल्यामुळे हा निर्णय घेतला असं वक्तव्य केलंय आणि त्यांच्याशी संवाद साधलेला आहे आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील यांनी। लक्ष्मण ढोबळेजी आपल्यासोबत आहेत। सर, आज तुम्ही थेट राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतायत। आतापर्यंतचा प्रवास हा राजकीय वेगळा होता, आज नवीन समीकरण जुळून येणार आहेत। तुतारीवरती प्रचाराला सुरुवात करणार का? एकूणच कशी पद्धतीने मोठ बांधणी करणार? पक्षाचा शिपाई म्हणून 40 वर्ष मी काम केलं, स्वामीनिष्ठेचं राजकारण केलं। आत्ता देखील पक्षाच्या निवडणूक प्रचाराच्या तोंडावर मी माझा निर्णय घेतलाय आणि त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यात असलेल्या सर्व उमेदवाराच्या पाठीशी उभं राहून त्यांना बळ देणं, ते निवडून कसे येतील याच्यासाठी माझ्या कार्यकर्त्यासह मी जीवाचं रान करणं, प्रयत्न करणं आणि ते उमेदवार निवडून आणण्यासाठी मी प्रयत्न करणं ही काळाची गरज आहे। त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे। तो प्रयत्न करत असताना अंतःकरणातून, निष्ठेतून, दलितांच्या हितासाठी राजकारण करताना मी माझा वचक निर्माण करण्यासाठी, पक्षामध्ये प्रतिष्ठा राखण्यासाठी मी अधिकात अधिक जीवाचं रान करून हे सारे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे। 8 वर्ष मी त्या पक्षात काम केलं, 8 वर्ष सातत्यानं मी त्या पक्षामध्ये राबलो, परंतु राबण्याचं कौतुक होण्यापेक्षा माझी मानहानीच अधिक व्हायला लागली। ही श्रेष्ठींच्या कानावर घालून देखील बघितलं, परंतु श्रेष्ठींना माझ्या तालुक्यातली ती माणसं त्यांना जवळची वाटतात। असं बघितल्यानंतर आत्ता आपण यांना काही सांगण्यात आणि सांगून आपल्या कामामध्ये दुरुस्ती होण्यात अर्थ नाही हे लक्षात आल्यानंतर मी सरळ पवार साहेबांना भेटलो। प्रवीण शेट्टीसह सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई। आता एक मोठी बातमी, विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला असून मोहोळ विधानसभा मतदारसंघात चुरस वाढलेली आहे आणि अशातच सोलापूरचे लक्ष्मण ढोबळे यांनी खरं तर शरद पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला आणि त्यानंतरची आता आणखीन एक मोठी बातमी, संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांना मोठा धक्का बसला असल्याचं पाहायला मिळतंय, कारण काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। काँग्रेसमध्ये घुसमट होत असल्याची भावना संगमनेर तालुका बाळासाहेब खरं तर थोरातांचा आहे आणि मतदारसंघ, ग्रामपंचायत सदस्यांसह अनेक जण हे भाजपमध्ये गेले असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात यांना मोठा धक्का बसलाय, कारण काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून अनेक जण इच्छुक आहेत आणि त्यामुळे उमेदवार नेमका कोण याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे। श्रीरामपूर शहरात आज जिल्हाभरातून शिवसेनेचे पदाधिकारी दाखल झाले असून पक्ष निरीक्षक राजेंद्र चौधरी यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा संपन्न होतोय। शिवसेनेकडून अनेक जण इच्छुक असून या मेळाव्यात श्रीरामपूरचा उमेदवार ठरण्याची शक्यता आहे। रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड केल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नाराजी नाट्य सुरू आहे। अशात रुपाली ठोंबरे यांनी अजित पवार यांची भेट घेतली आहे। रुपाली चाकणकर यांना पुन्हा महिला आयोगाच्या अध्यक्षपदी संधी दिल्यानं रुपाली ठोंबरे या नाराज झालेल्या आहेत। एक व्यक्ती एक पद नियमानुसार रुपाली चाकणकर यांच्याकडील महिला प्रदेशाध्यक्षपद काढून घ्या अशी मागणी ठोंबरे यांनी केली आहे। तर रुपाली ठोंबरे यांच्या पाठोपाठ रुपाली चाकणकर यांनी देखील अजित पवारांची भेट घेतली। या भेटीनंतर रुपाली ठोंबरे यांच्याबद्दल त्यांनी थेट बोलणं टाळलंय, मात्र पक्षवाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचं चाकणकर यांनी म्हटलंय। महायुती सरकार म्हणून मला पुन्हा एकदा राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली आणि ही संधी दिली त्याबद्दल मी आदरणीय दादांचे आभार व्यक्त करायला होते। बाकी विषय मला माहित नाही, कोणी आलंय कोणी नाही मला माहिती नाही। तो कोणी आपण पाहताय प्रचंड गर्दी आहे। मी तुमच्या समोरच आज जाऊन सत्कार देऊन आणि धन्यवाद म्हणून बाहेर आले। मी प्रदेशाध्यक्ष नात्याने संघटना वाढवणं आणि संघटनेच्या माध्यमातून आमचे जिथे उमेदवार आहेत त्यांचा प्रचार करत पुन्हा एकदा महायुती सरकार राज्यामध्ये येईल यासाठी प्रयत्न करतोय। वाद घालणं किंवा वाद करणं हे आमच्या रक्तातही नाही आणि आमच्या संघटनेचा तो अजेंडाही नाही, त्याच्यामुळे आम्ही हे विषय करत नाही। आता कोणी काही वक्तव्य करत असेल तर मला ते फार गांभीर्याने घ्यावेत असं वाटत नाही, त्याच्यामुळे त्याच्यावरती काही बोलायचंच नाहीये। मी याआधी सुद्धा मुद्दा मांडला होता
की संघटनेमध्ये इतर लाडक्या बहिणी सुद्धा आहेत, ज्या कार्यक्षम आणि सक्षम आहेत, त्यांना सुद्धा संधी मिळाली पाहिजे. त्यामुळे एक व्यक्ती एक पद देण्यात यावं. आणि काल ज्या राज्यपाल आमदार नियुक्त झालेत त्यांच्या आम्ही शुभेच्छा दिल्यात आणि ज्या महिला आयोगाच्या चाकणकर मॅडम आहेत त्यांनाही मी शुभेच्छा दिलेल्या आहेत. परंतु एक व्यक्ती एक पद याच्यानुसार न्याय देण्यात यावा, कारण का संघटनेमध्ये ह्या सगळ्या महिला कार्यकर्त्या पदाधिकारी दादांकडे बघून आलेल्या असतात. काल ज्या चाकणकर मॅडम मला ज्या बाहेरच्या म्हणल्या, थोडंसं त्याने मी जरा हर्ट झाले. मी खरंच जर बाहेरची असेल तर मी बाहेरच जाते ना, परंतु ही पण मी मला जे दुखावलेले ती मी दादांकडे बोलून दाखवलेली आहे. दादांनी मला सांगितलं की मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये तुम्हाला प्रवेश दिलेला आहे, त्यामुळे तुम्ही परिवारातले आहेत. ह्यात ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्याच्यावर जो काही निर्णय तो मी व्यवस्थित घेईन. तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही जे तुमचं काम आहे ते तुमचं चालू ठेवा. आणि मला राज्यपाल नियुक्त आमदार दिलं नाही म्हणून मी नाराज नाही, कारण का मी समजू शकते की जागा 3 आणि इच्छुक 300 आहेत. परंतु संघटना सुद्धा तेवढीच मजबूत झाली पाहिजे आणि पक्षामध्ये एक व्यक्ती एक पदाने न्याय मिळावा, हे आता सुद्धा मी दादांकडे ही मागणी केलेली आहे. धाराशिवमधील कळंब मतदारसंघावरून वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे, कारण विधानसभा निवडणुकीसाठी कळंब मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसनं दावा केलाय. शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी या मतदारसंघावर दावा केलाय. धाराशिव जिल्ह्यातील 2 मतदारसंघ शिवसेनेकडे तर एक भाजपकडे गेल्यानं एकतरी मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडण्याची मागणी त्यांनी केली आहे. बाहेरचा उमेदवार दिला तर निवडणुकीत काम करणार नसल्याचा ठरावही पक्षाकडे पाठवल्याचं त्यांनी सांगितलं. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाची राज्य सरकारकडून दखल. झिशान सिद्दीकी सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला. अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला. दोघांची देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा सुरू. वर्सोव्यातील आमदार भारती लवेकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट. नाराजी दूर करण्यासाठी लवेकर यांनी घेतली फडणवीसांची भेट. मतदार यादीमध्ये हेराफेरीचा प्रकार लज्जास्पद. नावं कमी करण्यात भाजपचा हात. महाविकास आघाडीचे पत्रकार परिषदेत गंभीर आरोप. महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा दिल्लीत सुटण्याची शक्यता. तिढा असलेल्या जागांची यादी काँग्रेस नेत्यांनी पाठवली हायकमांडकडे. जागा वाटपात जास्त खेचाखेची नको. काँग्रेसचे निर्णय महाराष्ट्रात झाले तर अधिक वेगानं होतील. संजय राऊत यांचं सूचक वक्तव्य. येत्या 24 तासात भाजपची पहिली यादी जाहीर होणार. 32 आमदारांचं तिकीट कापणार अशी सूत्रांची माहिती. राजन तेलींचा अखेर भाजपला रामराम. राजन तेलींचा भाजप सदस्यत्वाचाही राजीनामा. राजन तेली करणार ठाकरे गटात प्रवेश. तेलींच्या कार्यालयातून भाजपचे बॅनर हटवले. टोलमाफीच्या निर्णयानंतर राज ठाकरे पहिल्यांदाच ठाण्यात. आनंदनगर टोलनाक्यावरती राज ठाकरेंचं जंगी स्वागत. मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवींना धक्काबुक्की. भाजीचे क्रेट हटवल्यानं फेरीवाल्यांकडून शिवीगाळ. घटना सीसीटीव्हीत कैद.